नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि बाबाबाई फोनवर आहेत आणि आपले बघा उबेर गेलेले आहे. उबेरचे ड्रायव्हर आहेत बनवारी गुप्ता. बनवारी लाल गुप्ता. बनवारी लाल है ना जी. मेरे को ऐसा बता. ते आम्ही चाललोय एअरपोर्टला. टर्मिनल 2 वरून आपली फ्लाईट आहे. तर आपण जाणार आहोत आज भुवनेश्वरला पहिला आणि तिथून मग पुरीला. जगन्नाथपुरीची ट्रिप आपली स्टार्ट होत आहे. तर बघूया, पहिला पोचूया आपण एअरपोर्टवर. नमस्कार. तर आता पोचलो आपण मुंबई एअरपोर्टला. बघा मुंबई एअरपोर्ट आहे आणि भरपूर ट्रॅफिक होती. आता टाईम झाला आहे 12:15 आणि आमचा बोर्डिंग टाईम 12:30चा आहे. तर 15 मिनटात आतमध्ये जायचं आहे आणि लगेच 1 वाजून 30 मिनटाची काहीतरी फ्लाईट आहे आपली. परफेक्ट एंट्री झालेली आहे. 12:25 झाले आणि परफेक्ट टायमिंगवर आलो आहे. 12:25ची आमची बोर्डिंग आहे. तर चाललं होतं गेट नंबर 42 आहे. कसं वाटतं भाई तुला? गॉगल घाला घेतलं भाई? गॉगल विगल घालं नाही भाई एवढ्या पूर्ण एअरपोर्टमध्ये. माझा मित्र बाब्या, त्याची पहिली फ्लाईट आहे. कसं वाटतं भाई तुला? मस्त वाटते. मस्त वाटते. आणि बघूया आता कसा त्याचा एक्सपिरियन्स आहे. आपण नोट करूया. आणि आमची आहे एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट आहे आणि मुंबई टू भुवनेश्वर आहे. नमस्कार. तर आम्ही फायनली फ्लाईटमध्ये बसलो. सीट आवाज जरा कमी. बाईला विंडो सीट दिले. तो बाई व्हिडिओ नाही सुनो मेरे वीरो. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. कैसा वाटलं बाई फ्लाईटमध्ये? थोडासा तू टेन्शनमध्ये होतास. काय झालेलं? लँडिंगच्या टायमाला जरासा चालता तांबाडव झालेला. काय बोलशील? लँडिंग कशी होती? एकदम भारी. आठवण झालं. याच्यापेक्षा ट्रेनात बरी ना? Snares punch louder than the city's own shout. तर आपण पोचलेलो आहे जगन्नाथपुरी हॉटेलवर. वेलकम टू गोवा सिंगम. आणि प्रथमेश भाऊ आपले आलेले आहेत. एक्सा 11. तर प्रथमेश भाऊ आता फायनली आलेले आहेत. किती तास लेट होती बाई ट्रेन? 4 तास लेट झाले. तर 4 तास लेट ट्रेन नंतर प्रथमेश भाऊ पुरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आम्ही त्यांचा वेलकम केलेला आहे. अजय और आम्ही त्यांचा वेलकम केलेला आहे. तर आता आम्ही चाललोय बघा पूलमध्ये. तर चला जायचं भाई, मजा करू. चला पूलमध्ये. मंदार काय म्हणा? चला चला भाई चला. क्या बोलता है दीपक? और ये हमारे दीपक भाई सूरी वाले. क्या बोलते हैं? ठीक है सर. आधी दिसते का आजी? जा ना. दीप नाही आहे तो. पुरी पैसे दीप नाही ना रे. Samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. युवराज ओटन माली. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. युवराज ओटन माली. करीब 36 फुट 36 फुट. तो इनको देखने से छोटा लगता है. जब इनके ऊपर में आदमी जाता है नाला चढ़ाने के लिए, तब इनका हाइट को आपको माफ जगन्नाथ जगन्नाथ रक्षमा
दर्शन झाला. दर्शनाला थोडासा टाईम लागला कारण की थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आतमध्ये, त्याच्यामुळे 2 तास दर्शन बंद ठेवला होता. आणि आम्ही संध्याकाळी गेलो होतो, म्हणजे 4 वाजता गेलो होतो दर्शनासाठी. आणि बघा पूर्ण रात्र झालेली आहे, टाईम झालेला आहे 9:40. आणि आता आमचं झालं सर्व फोटोशूट वगैरे. चला आता जाऊया हॉटेलवर. गुड मॉर्निंग. नाश्ता करायला रमेश नाश्ता करत आहे. बाबेबाई नाश्ता बघा, बाबेबाईचा नाश्ता स्प्राऊट विथ तो का होता बाबेबाईचा आपण नाही देत, फक्त रात्री त्यांना देतो औषध. तर चला आता निघालो आपण पुरी साईट सीनसाठी. आज आहे आपला डे 2. तर आधी चाललो आपण कोणार्क मंदिर, रामचंडी मंदिर, रामचंडी बीच, चंद्रभागा बीच. तर आधी करूया आपण हनुमान मंदिर दर्शन. प्रवेश करने के लिए 5 रुपया टिकट लगता है. बात मेंटेबल लूज एक्चुअली 1838 में जो साइकिल है उसके हिसाब से 15 दिया हम तो अभी नहीं देखेंगे. Street lights flicker on this endless trail. Each corner whispers a hero fell. पण आता बघत होतो कोणार्क मंदिर. भव्य मंदिर आहे आणि हा जो 10च्या नोटीवर चक्र असतो, हा बघा 10च्या नोट आहे, त्याच्यावर जो चक्र आहे ना तोच चक्र इथे आहे. आणि म्हणजे पण या वेळेस क्लायमेट क्लायमेट मस्त आहे बघा, जरा हवा आहे. माझे केस उडतात, नाही सॉरी जेल लावले तुझे उडतात, नकली आहे. आणि चाललं आता इथं झाडाजवळ बसतो, मस्त एक वाट बघतो. सर्वजण गेलेत गाईड सोबत. सो फार सो गुड. नो ऊन, ओनली हवा, ओनली थंडावा अँड सावली. बघा मस्त व्ह्यू आहे. लुक ॲट दिस व्ह्यू. आता बोला काय करेल, बोला बाय. चांगला पण केला पाहिजे बस. बोला बाय. चंद्रभागा बीच चंद्रभागा बीच. रिक्शा का डांस है इधर. डोंगरान गेलो ग, आगरान काटा, डोंगरान गेलो ग, पायान काटा. माझा नेक्स्ट काय भाई. आता आपण आलोय रामचंडी मंदिरला. सेम आपल्या एकविराई सारखंच मंदिर आहे इकडे पण. तोच मंदिर आहे ना. काय झालं भाई मॅचचा दाखव. चालू आहे काय 12 बॉल 22 राहिल्यात. 12 बॉल 18 बॉल 22 राहिल्यात. बॉलिंग भाई बॉलिंग करताना गेला 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 गेला. बनले भाई. आता एक विकेट फक्त.
आता आलो आम्ही सखी गोपाल मंदिर. आज आम्ही चाललो भुवनेश्वरला आणि भुवनेश्वरला जाताना पहिलंच मंदिर आलं सखी गोपाल. कसं वाटलं भाई मंदिर? मस्त होता मंदिर. थोडं फक्त पैसे वगैरे जास्त कॅमर तर आहे. 20 रुपये 100 रुपये मागतात. 20 रुपये तिथं आपल्याला इथे देतात. बघा हे मंदिर आहे. सुट्ट्यांची कमी नाही यांच्याकडे. असं बोललं जातं की जगात पुढे गेले ना खायला लागतं. कारण सर्वात ओल्डेस्ट मंदिर आहे इकडचा ओडिसामधला. जगन्नाथपुरीपेक्षा ओल्डेस्ट आहे बघा. आता आलो आम्ही सिद्धेश्वर मंदिर. इथेच बाजूला मुक्तेश्वर मंदिर आहे आणि केदारगौरी सुद्धा. फुल पावसाचं वातावरण झालं आहे बघा. मग आलेले आहेत. काय वाटतं पाऊस पडेल आज? थेंब पडतोय. जास्त पडेल का नाही माहिती नाही कारण की टाइम झालाय. जास्त जर पडला ना तर आमच्या बॅगी आहेत त्या बसवरती त्या अख्ख्या भिजून होते. 6 वाजायला फक्त 10 मिनटं बाकी आहेत आणि आम्ही आता भुवनेश्वरला पोचलो. शेवटचं मंदिर होता. 3 मंदिर आहेत तिथे, केदारगौरी, मुक्तेश्वर आणि सिद्धेश्वर. आणि आता इथून आपलं हॉटेल फक्त 15 मिनटावर आहे. तर जाऊया हॉटेलवर आणि फ्रेश होऊया. आता पोचलेलं आपण भुवनेश्वरमध्ये. भुवनेश्वर हॉटेलवर आहे आणि आपल्या ट्रिपचा फर्स्ट लेग आता पूर्ण झाला. जगन्नाथपुरीची जी ट्रिप होती आपली ती पूर्ण झाली. अशा प्रकारे भुवनेश्वरमध्ये पाऊस पडत आहे. कालपासून वाटत होता पाऊस पडेल पण आता सुरू झाला. टाईम झाला आपला 12:30 आणि ट्रेन आपली आहे 4 वाजता. ते डायरेक्ट आपण वैद्यनाथला जाणार आहोत. पण बघा पाऊस, भरपूर पाऊस पडतो आहे. तर चला मग रूममध्येच बसूया. चल मग रूममध्ये चल दाखव भरपूर वेळ. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Moon that echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. कुठं झाला बाबा? वैद्यनाथ. किती वाजता ट्रेन आहे? 3:30 ट्रेन आहे. चलो फिर. On the walls paint the struggle to climb. The clock keeps spinning but I'm on my time. Words like puzzle pieces fit tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. रिक्षा. Echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks bounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. हाय गाईज, आता ट्रेन 20 झाल्यात आणि आम्ही इजिलीला पोचले आहोत. जाम थंडी आहे, पाऊस पण जाम आहे. ट्रेन 20 10:30 वाजलेले आहेत. ट्रेन लेट आहे, संपत आहे, पाऊस पडत आहे आणि आम्ही मला वाटते 5-5:30 वाजेपर्यंत पोचतो वैद्यनाथला. नमस्कार. तर आला तर वैद्यनाथ मंदिर बघा. बेनेरज मंदिरच्या आपल्याला चाललो येतो आम्ही आणि सर्वजणांचं दर्शन झाला. आम्ही तेवढा हॉटेलमध्ये ॲडजस्टमेंट करत होतो. तर काय बाई नोव्हेंबरपेक्षा जास्त गर्दी आहे ना? जास्त गर्दी आहे. आज मंगळवार आहे. गर्दी आहे. लास्ट टाइम मंडे होता, आज मंगळवार आहे. हां, तरी पण बघा गर्दी. ही बघा लाईन, वरती लाईन आहे. मेन मंदिर आहे हा. 20 रुपये का पूरा मंदिर आहे. हा पार्वती मंदिर आहे, शक्तिपीठ आहे. जय
बाबा बैद्यनाथ धाम ये भावे करो दीदी बोलो एयरपोर्ट ये भावे हाँ चलिए देखिए भैया आपण आलोय बासुकीनाथला. कुठे आहे मंदिर? इथं आतमध्ये इथून जायला लागेल आता. मंदिर आहे. चला आता बासुकीनाथला जाऊया दर्शन घेण्यासाठी. बढ़िए 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 आम्ही आलो होतो त्रिकूट पर्वतावर शिव मंदिरामध्ये. इथं प्राचीन शिव मंदिर आहे आणि इथे आम्हाला बघा कोण भेटलाय. हर हर महादेव. काय बाईकांचं मंदिर आहे नवलखा. कुठला तरी हा नवलखा मंदिर आहे. चांगला चांगला आहे. होता. मस्त आहे एकदम भारी. मस्त भारी आहे. मग काय एकदम नक्षीकाम आहे मस्त वाला. हाय गाईज, आता 12 वाजता आणि आम्ही प्रेम मंदिरमध्ये आले पाया पडायला. किती सुंदर मंदिर आहे बघा. Every black tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. गाईज, तर आम्ही लवकर रेडी झालेलो आणि आमची ट्रेन जरा लेट आहे. तर बघा आम्ही कुठे आलो. Pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. काय माणूस आहे. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning, but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the round. Snares punch louder than the city's. संपले गाईज, आमचे पैसे संपले गाईज. Soulful samples lift the darkness to light. Beat keeps pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep देवघर my स्टेशन. story inside. तर आता चाललो आम्ही वाराणसी आणि आमची गाडी विश्वनाथला आहोत. आता इथून आम्ही चाललोय बनारस काशी विश्वनाथला. Each तर आम्ही चाललोय कशात? वंदे भारत. हे बघा. हे काय वंदे भारत. नुसते फोटो काढतात गाई, त्यांचा फोटोच नाही खपत. हे बघा गाई, फोटोच नाही संपत यांचे वंदे भारतला घेऊन. डिस्गस्टिंग गाईज आहेत हे गाईज, डिस्गस्टिंग गाईज. पण जाम एन्जॉय केला आम्ही, जाम जास्त एन्जॉय केला. हे बघा आता आम्ही आहोत देवघर जंक्शनला. आता अजून तर मजा आमची बाकी आहे वंदे भारत. हाय गाईज, आता आम्ही वंदे भारतमध्ये चाललेलो आहोत. हे बघा किती मजा येणार आहे गाईज आम्हाला. हे बघा आमची गँग इकडे बसलेली आहे. आमची गँग गाईज, आमची गँग. सगळ्यांना घेतला.
आता वाराणसीमध्ये आहे आणि आता आम्ही चाललोय मोदीबाई भेटले आणि काल भेटले आशिष आलेला आहे आणि आपण आता आहेत वाराणसीमध्ये तर चाललोय वाराणसी फिरायला आपला ग्रुप फोटो चाललोय. हर हर महादेव हर महादेव. चला बेसा तुम्ही. धन्वंतरी खूप तर आता चाललं आपण काल भैरव मंदिरमध्ये दर्शन करायला. आताच आपण मृत्युंजय मंदिरमध्ये गेलो होतो आणि धन्वंतरी खूपचं आपण पाणी पिला. काल भैरव बाबा की जय. मला तर आमचं दर्शन झालेलं आहे काल भैरवचं. काल भैरव मंदिर आहे मागे दर्शन घ्यायला. आता आमची पब्लिक अजून बाकी आहे दर्शन घ्यायची. आपल्याला बिझी. चला मग जाऊया आता गंगेमध्ये जाऊया बोट राईड करायला. चलो. तर आता आम्ही गेलो होतो गंगा आरतीला. जसा व्हिडिओ तुम्ही बघितला तर ती आरती जो कॉरिडॉर आहे कॉरिडॉरमधली ही पहिला गंगा आरती होती आणि ती आम्ही विटनेस केली पहिल्यांदा. गुढीपाडवा आहे. दिल मेरा है इधर आ रे भाई. कसं वाटतं तुला बनारस? गर्दी जास्त आहे. खूप गर्दी आहे. चला तर काय खायचं आहे तर टमाटर चाट. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday.
हॅपी बर्थडे टू अरे जियान हो आप गाईज हॅपी बर्थडे आमच्या डीके टूर्स मध्ये कोणाचा? माधुरी ताईचा. आता आपण आल्या मित्रांनो अयोध्येला पहिला पोचलं म्हणजे सरयू नदीच्या घाटावर. बघा ही सरयू नदी आहे. सर्व चालले जातं इथे नदीच्या पाण्यामध्ये थोडंसं दर्शन घ्यायला. तर इथून आपण जाऊया श्रीराम मंदिरात. अयोध्येमध्ये आलो आहे आणि रामची पेढीच्या इथं बसलो आहे. बघा व्ह्यू रामची पेढीचा आणि इथं उसाचा सरबत, उसाचा रस. नाईस, कारण की अद्रक टाकला जास्त होतं ना. अद्रक मालिक थोड़ा सा क्या हो गलती हो गया, थोड़ा सा गाड़ी ठुक गया. मालिक क्या हो गया, थोड़ा गलती हो गई. आपण श्रीरामाचं दर्शन घ्यायला. बघा राम मंदिर कसं दिसतं. आमचं दर्शन झालेलं आहे आता श्रीराम मंदिराचं. कसं वाटलं पाहिजे? एकदम मजा आली, एकदम मस्त. आम्ही जनरलमध्ये गेलो होतो पण काहीच गर्दी नव्हती आणि लगेच दर्शन झालं. आता बाहेर आलं मंदिर आहे, मंदिराचं दर्शन. इथं बघा पाऊस पडते पूर्ण. तर चलो निकलते आता हनुमानगडी. तर चला आमची ट्रिप आता झालेली आहे आणि रिटर्नसाठी ट्रेन मुंबईची उभी आहे आणि याच्यात पण चेंज झालं आहे. वाराणसी स्टेशन नसून आता आलं आपण बनारस स्टेशनला. बघा ही महानगरी एक्सप्रेस आहे आणि याच्याने आता घरी जाणार. संपलेली नाही पण काय तर शेवटचं गेम झालं आता परत घरी परतीचा प्रवास. उद्या आपण पोचणार आहोत दुपारी मुंबईला. चला तर आपला व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि भेटूया डायरेक्ट गोवा. But I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night.